गुड मॉर्निंग. डे 4 व्लॉग ऑफ कोणकर. सकाळी काय कामानिमित्त मला जरा मार्केटला जावं लागलं. त्यानिमित्ताने हा उगवता सूर्य ते दर्शन मला झाले, त्याचे दर्शन तुम्ही पण घ्या. आजच्या क्लिपमध्ये जास्त काही नसणार आहे. आज कार्य होतं, त्यामुळे आम्ही पूर्ण दिवस कार्यात बिझी होतो. तर त्याच कारणानिमित्त आम्ही जेवण जे करत होतो त्याचे थोडे क्लिप आणि संध्याकाळी मंदिरात गेलो त्याची थोडीशी झलक तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. जास्त काही डिटेल व्हिडिओ नाही आहे, छोटासा व्हिडिओ बघा आणि जरा मजा येईल. संध्याकाळी सहकुटुंब मंदिरात दर्शन घेताना हे मंदिराच्या बाजूला दगड दिसले. पण दरवर्षी बघतो दगडांना, पण आज खरंच खूप वेळ होता म्हणून निरखून पाहायला गेलो. आजच्या POPच्या जगामध्ये असं दगडाचं नक्षीकाम बघणं क्वचितच असतं आणि आपल्या पूर्वजांनी जर असे बरेचसे नक्षीकाम करून ठेवलेत तर त्यांचा थोडा अनुभव घेत होतो. तर ह्याचा अनुभव मी घेतोच आहे, तर तुम्ही पण घ्या. एवढं जाड्या दगडावरती एवढं बारीक नक्षीकाम करणं म्हणजे खरंच कठीण आहे. हे बघून कळतं आपल्याला की त्यावेळीची जे कलाकार नक्षीकाम करणारी माणसं होती ते एकदम भारी होती. एकदम मायन्यूट डिटेलिंग पण ते करायचे प्रत्येक कामामध्ये. अब हा माणूस आहे, हा शिवलिंगावर पाणी घालतोय, जलाभिषेक करतोय. हे दोन आहेत. कुठे? हो तिकडे पण आहे. ह्याच्यात पण आहे. ते जुनं झालं मग तुटलं म्हणून ठेवलंय त्याला इथे. हा पान आहे ते. किडा काय नाही करणार होतं तुला इथे. हे बघ इथे बघ. काय ते काय नाही बाबू, ते तर मला पण कळत नाही काय आहे ते. नाही बघ मस्त आहे ना. हे बघ इथे धनुष्य बाण चालवत आहे. इथे ह्याच्यातच तलवार आहे. हा भाला आहे. मस्त आहे ना. हे काय हे मध्ये हे कुठे ते काय हे ते त्यांनी धोतर बांधले ना. धोतरच आहे ते. लहानग्याचे प्रश्न काही संपत नाही, पण त्यांची आवड बघून त्यांचं कुतूहल बघून बरं वाटतं. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.